नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 मधील काही पोस्टचे रिझल्ट डिस्प्ले झालेले आहे, तर काही पोस्टचे रिझल्ट डिस्प्ले व्हायचे आहे आणि काही पोस्टच्या एक्झामसुद्धा बाकी आहे। त्यामधील बघा, हे जे पद आहे ग्रामसेवक म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक, त्यानंतर आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला, त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 50%, त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 40% आणि पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर या पोस्टच्या एक्झाम अजूनसुद्धा बाकी आहे। तर या पोस्टच्या एक्झाम कधी होणार हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडलेला आहे। तर ह्या ज्या पोस्ट आहे पूर्ण या पोस्ट पेसा अंतर्गत येतात, त्यामुळे यांचा जो रिझल्ट लागायचा आहे पेसाचा, त्यामुळे ह्या एक्झामची जो टाइम टेबल आहे अजूनपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे। परंतु आता पेसाचा जो रिझल्ट आहे त्याची नवीन तारीख उपलब्ध झालेली आहे। तर त्या तारखेला जर तो रिझल्ट डिस्प्ले झाला तर या राहिलेले जे पद आहे यांचे जे एक्झाम आहे त्या होण्याचे चान्सेस आहे। म्हणजे या महिन्यामध्ये जर एक्झाम होत असेल तर होऊ शकतील, नंतर आचारसंहिता लागल्यानंतर एक्झाम होण्याचे चान्सेस खूप कमी राहणार आहे। तर या पोस्टच्या एक्झाम होणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे आणि यांच्या जागासुद्धा जास्त होत्या। तर पेसाचा रिझल्ट आता कोणती तारीख दिली आहे ते आपण बघूया। दिलेली आहे पेसासाठी आणि या तारखेला रिझल्ट लागू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे। तर आता आपण 13/2/2024 ची वाट बघतोय की या 13 तारखेला रिझल्टमध्ये काय सांगण्यात येते की अजून तारीख समोरची मिळते, कारण अजून जर तारीख समोरची मिळाली तर एक्झाम होण्याचे चान्सेस खूप कमी आहे। नाहीतर जिल्हा परिषदकडे एक असं पण करू शकतात की जसे कृषी विभागाच्या एक्झाम झालेल्या आहेत तशा प्रकारे जर झेडपीने सुद्धा एक्झाम घेतल्या, म्हणजे यामध्ये बघा काय नमूद केलं होतं, पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्यास फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी भरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी। म्हणजे कृषी विभागाची जी एक्झाम झाली आहे यामध्ये नॉन पेसाच्या जागा ज्या होत्या त्यांची एक्झाम झालेली आहे आणि पेसाच्या जागेची जी एक्झाम आहे ती झालेली नाही आहे। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये पेसा आहे त्या जिल्ह्याच्या एक्झाम थांबवलेल्या आहे आणि अदर ज्या जिल्हे आहे त्यांच्या एक्झाम झालेल्या आहे। तर तशा प्रकारे जर जिल्हा परिषदची जरी एक्झाम होत असेल तर जेवढे जिल्हे पेसा अंतर्गत येते तेवढ्या जिल्ह्यांचे एक्झाम थांबून द्यायचे आणि बाकी जिल्ह्यांचे एक्झाम व्हायचे असं सुद्धा होऊ शकते जर 13 तारखेला रिझल्ट लागलेला नाही। तर समजा 13 तारखेला जर रिझल्ट लागला तर 13 तारखेच्या नंतर या पूर्ण 5 पोस्टच्या एक्झाम होण्याचे चान्सेस आहे। जर समजा 13 तारखेला जर रिझल्ट नाही लागला किंवा सोमवारची तारीख देण्यात आली तर बाकी ज्या पोस्ट आहे, समजा कृषी विभागाने जशी एक्झाम घेतलेली आहे तशा प्रकारे जिल्हा परिषदसुद्धा एक्झाम घेऊ शकतो। म्हणजे पेसाबद्दल जेवढे जिल्हे असेल तेवढ्या जिल्ह्याची एक्झाम थांबवून द्यायची आणि बाकी जिल्ह्यांची एक्झाम घ्यायची आणि उर्वरित पदांचा जो रिझल्ट बाकी आहे जिल्हा परिषदचा तो सुद्धा लावणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु अजून त्याच्याबद्दल कोणतीही अपडेट साईडवर उपलब्ध झालेली नाही आहे आणि विदाऊट अपडेट डायरेक्ट रिझल्ट डिस्प्ले होत आहे। बाकी जे जसे की सार्वजनिक आरोग्य विभागाचा रिझल्टसुद्धा काही अपडेट नसल्यामुळे डायरेक्ट उपलब्ध करून दिला आहे, तशा प्रकारे बाकी जे जिल्हा परिषदची भरती आहे याचेसुद्धा रिझल्ट साईटवर अचानकपणेच उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर जिल्हा परिषदबद्दल यानंतरची कोणतीही अपडेट आलेली नाही आहे। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।